प्राईम टाइमच्या सुरुवातीला महत्त्वाची मोठी बातमी आपण पाहणार आहोत। महाराष्ट्रातल्या 23 नगर परिषद आणि नगरपंचायतींसाठीचं आज मतदान पार पडलं आणि या मतदानाच्या दरम्यान काही ठिकाणी पैसे वाटप आणि बोगस मतदारांच्या मुद्द्यावरनं चांगलाच गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं। धर्माबाद, अंबरनाथ, कोपरगाव या ठिकाणी मोठा राडा झाल्याचं दिसलं। नांदेडच्या धर्माबादमध्ये तर मतदारांनाच डांबून ठेवलं गेल्याचा प्रकार घडला। कोल्हापुरातल्या गडहिंग्लजमध्ये दोन पक्षातले कार्यकर्ते आपापसात भिडले। वाशिममध्ये तर आणखी एक मोठा राडा बघायला मिळाला। भाजप आणि शिवसेना या दोन पक्षातले कार्यकर्ते समोरासमोर आलेले होते। अंबरनाथमध्ये सुद्धा बोगस मतदान, पैसे वाटप असे वेगवेगळे आरोप वेगवेगळ्या पक्षांकडून करण्यात आले। मोठी गर्दी जमलेली होती। पोलिसांना अखेर लाठीचार्ज करावा लागला। अहिल्यानगरच्या कोपरगावमध्ये सुद्धा दोन पक्षातल्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाल्याचं पाहायला मिळालं। नांदेडच्या धर्माबादमध्ये 3 तास मतदारांना डांबून ठेवल्याचा प्रकार आज समोर आला। मतदान प्रक्रिया सुरू असताना शहरातील इराणी मंगल कार्यालयात मतदारांना बोलावून मतदान करू नका असं भाजपनं सांगितल्याचा आरोप स्थानिकांनी केला। या प्रकारानंतर घटनास्थळी पोलीस तत्काळ दाखल झाले। जे मतदान भाजपला होणार नाही अशा मतदारांना प्रलोभन दाखवत मतदान करू नका अशी विनंती भाजपकडनं केली जात होती असा स्थानिकांनी आरोप केला। नांदेडमधल्या धर्माबादमध्ये हा सगळा धक्कादायक प्रकार घडला। तब्बल 3 तास एका मंगल कार्यालयामध्ये मतदारांना डांबून ठेवलं गेल्याचा आरोप करण्यात आला। हे सगळं भाजपच्या लोकांनी केलं असा स्थानिकांचा आरोप होता। काही लोक निवडणूक जेव्हा हरतात ना तेव्हा असे आरोप करतात। निवडणुकीमध्ये हरतात तेव्हा मशीन खराब झाली, मशीन बंद झाली, त्या ठिकाणी मतदार यादी बरोबर नव्हती, आम्हाला त्या ठिकाणी मतदानाला जाऊ दिलं नाही, असे वगैरे आरोप होत राहतात। पण समजा एखादी घटना सत्य असेल तर राज्य निवडणूक आयोग आणि पोलीस त्यांची खबरदारी घेतील। 4-5 बूथ में विजिट किया, अभी शांतता मतदान चालू है। किसी ऐसे अफवाह या किसी ऐसे रूमर्स पे, एग्जैजरेशन पे ध्यान देने की जरूरत नहीं है। नांदेड़ में सर्व ठिकानी अभी तक अच्छे से शांततापूर्वक बहुत ही चांगला प्रतिसाद के साथ मतदान चालू है। धर्माबाद में भी जो भी वीडियो पर आया है उसकी वेरिफिकेशन करके हम कार्रवाई करेंगे। बट आरओ ने उस फंक्शन हॉल को पर्सनली विजिट किया है। हमारे डीवाईएसपी ने, एडिशनल एसपी ने पर्सनली विजिट किया है। अभी वहाँ पे कोई ऐसा प्रकार दिखता नहीं है और जो भी है उनका कंप्लेन लेके वेरीफाई करके हम 100% कार्रवाई करेंगे। एक वार्डातले माझं नाव कमलबाई शामराव भद्रे। त्यांनी 3 दिवस झाला असं फिरवायले, इकडे पळापळी तिकडे पळापळी, देतो म्हणून आम्हाला परेशान करायले बघा साहेब। देणं नाही घेणं नाही, कुणाला द्यालेत काय नाही आम्हाला काही पता नाही। आज मतदान आहे ना, मतदान टाकायला गेलं नाही, मतदान टाकायला आम्हाला पैसे देतो म्हणून त्यांनी आम्हाला थांबिले। थांबा 4 वाजे तर तुम्हाला आम्ही पैसे देऊ। आमदार आणि आमदाराच्या पत्नीनं जो मतदार केंद्रावर जाऊन धुमाकूळ घातला हे अतिशय लोकशाहीला घातक आहे। सत्ता आणि पैशाचा माज या निमित्तानं दिसते आहे। नांदेड़ में सर्व ठिकानी अभी तक अच्छे से शांततापूर्वक बहुत ही चांगला प्रतिसाद के साथ मतदान चालू है। धर्माबाद में भी जो भी वीडियो पर आया है उसकी वेरिफिकेशन करके हम कार्रवाई करेंगे। बट आरओ ने उस फंक्शन हॉल को पर्सनली विजिट किया है। हमारे डीवाईएसपी ने, एडिशनल एसपी ने पर्सनली विजिट किया है। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।